मटक्या गळ्यासाठी सुंदर अशी डिझाईन आपण आज बघणार आहोत। ही डिझाईन एकदम कमी कापड आणि लेस वापरून बनवली आहे, तर कशी बनवली हे शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात अगोदर या प्रकारे मटक्या गळ्यासाठी शेप देऊन घ्यायचा। आता हा जो आपण शेप दिलाय तो व्यवस्थित असा कट करून घेऊ। बरोबर जिथून आपण आकार दिला होता तिथूनच हा शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हा शेप आपण अस्तरच्या कापडावरती कट करून घेतलाय। तर आपला जो ब्लाउज पीस आहे तर त्यावर बरोबर या प्रकारे व्यवस्थित असं ठेवून आपल्याला हा शेप कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण अस्तर आणि जो ब्लाउज पीस आहे तो दोन्ही जॉईन करून घेणार आहोत। ब्लाउज पीसची आपली सरळ बाजू आहे त्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचे आणि बरोबर व्यवस्थित अशी टीप देऊन घ्यायची। जिथं आपला गोल शेप आहे तिथं आपल्याला व्यवस्थित असं टीप देऊन घ्यायची। यानंतर आपल्याला हा जो गळा आहे तो पलटी करून घ्यायचा आहे। म्हणजे आपल्याला याला पाइपिंग वगैरे काही करायची नाही आहे, डायरेक्ट आपल्याला हा गळा जो आहे तो पलटी करून घ्यायचा आहे। या प्रकारे अगोदर पूर्ण गळा जो आहे तो पलटी करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो पलटी केलेला गळा आहे तर त्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची। दाबटीप देताना बरोबर एकदम कडेला अशी आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची। दाबटीप देताना व्यवस्थित असं कापड सरकून घ्यायचं आणि एक लक्ष द्यायचं की आपलं जे खालचं अस्तर आहे ते वरती येणार नाही। या प्रकारे आपल्याला ही टीप देऊन घ्यायची। या प्रकारे इथं आपला जो मटका गळा आहे तो तयार झालाय। त्यानंतर आपल्याला पूर्ण साइडने आपल्याला हे जे अस्तर आणि ब्लाउज पीस आहे ते जॉईन करून घ्यायचे। त्यासाठी पूर्ण कडेने टीप देऊन घ्यायची।
या प्रकारे पूर्ण असं साईडने आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. आता आपल्याला साईडनी टिप देऊन झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस आपला राहिलेला आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडनी पण सेम याच प्रकारे टिप देऊन घ्यायची आणि राहिलेलं जे आपलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यावरती टक्स टाकून घ्यायचे. टक्सवरती पुन्हा आपल्याला इथं टिप देऊन घ्यायची. या प्रकारे दोन्ही टक्स अगोदर तयार करून घ्यायचे. त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला पट्टी लावून घ्यायची. ही पट्टी आपण कमरेच्या साईडने लावून घेतली तर या प्रकारे पट्टी लावून घ्यायची. त्यानंतर दाब टिप देऊन या प्रकारे फोल्ड करून घ्यायची. आता आपल्याला यावरती लेस आणि पॅच लावून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे एकदम छोटासाच काठ उरला होता तर या छोट्याशा काठापासूनच आपण पॅच बनवणार आहोत. तर त्यासाठी एक अस्तरचं कापड घेतलंय, ते बरोबर चौकोन शेपमध्ये कट करून घेतले. त्यानंतर त्याचा मध्य काढून बरोबर आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा आहे. या प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो आपण आकार दिलाय तर तो आपल्याला आपल्याकडे जो शिल्लक राहिलेला काठ आहे तर त्यावरती ठेवून या प्रकारे कट करून घ्यायचा आणि त्यानंतर दोन्हीही एकमेकांना जॉईन करून घ्यायचं. साईडचं जे शिल्लक कापड आहे तर ते आपल्याला फोल्ड करून टिप टाकून घ्यायची त्यावरती. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस फोल्ड करून घ्यायचे. त्याचा मध्य काढायचा आणि हा जो मध्य काढलाय त्यावरती आपल्याला बरोबर आपण कट केलेला शेप ठेवून घ्यायचा आणि टिप देऊन घ्यायची. या प्रकारे आपण जॉईन करून घेतले. त्यानंतर आपल्याला लेस टाकून घ्यायची पूर्ण गळ्यावरती. तसेच हा जो पॅच आहे त्यावरती पण आपल्याला लेस टाकून घ्यायची. तर या प्रकारची मी गोल्डन कलरची लेस घेतली आहे. या प्रकारे लेस इथं फोल्ड करून घेतली आहे जेणेकरून आपल्याला खालच्या साईडनी लेस वळवता येईल त्यासाठी इथं फोल्ड करून घेतली आहे. आणि आपण हा जो पॅच टाकलाय तर त्या पॅचच्या कडेने आपल्याला ही लेस टाकून घ्यायची आहे.
जिथं हा पॅचचा जो टोक आलंय तर तिथं आपल्याला ही लेस अशी फोल्ड करून घ्यायची, जेणेकरून काय होईल का जो आपला पॅचचा शेप आहे तो व्यवस्थित असा दिसेल, त्यासाठी ही लेस फोल्ड करून घ्यायची. सेम याच प्रकारे पूर्ण मटका शेप जो आहे त्यावरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची. तुम्ही पण या प्रकारची डिझाईन नक्की ट्राय करा. लग्न कार्यात तसेच बर्थडे पार्टी इतर कार्यक्रमासाठी या प्रकारची ब्लाऊज डिझाईन खूप सुंदर दिसते. लेसवरती टिप देऊन घेतल्यानंतर आपल्याला यावरती आणखी एक टिप देऊन घ्यायची, जेणेकरून काय होईल, ही जी लेस आहे ती थोडी मोठ्या आकाराची असल्यामुळे पलटी पडते, तर ती पलटी पडू नये यासाठी आपल्याला यावरती आणखीन एक टिप टाकून घ्यायची. पूर्ण लेसवरती आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. ही डिझाईन जी आहे तर ही डिझाईन मी नवरीच्या ब्लाऊजसाठी बनवली होती. कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हीही या प्रकारची डिझाईन नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर आणखीन नवीन डिझाईन बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती आरी वर्कचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर ज्यांना कुणाला आरी वर्क शिकण्याची इच्छा असेल तर त्यांना बेसिकपासून आरी वर्कचे जे व्हिडिओ आहेत ते बघायला भेटतील. या प्रकारे आपली इथं टिप देऊन झाली आहे. यानंतर आपल्याला नॉड लावून घ्यायच्यात. या प्रकारे इथं मी नॉड लावून घेतल्यात. तर अशी आपली ही सुंदर अशी डिझाईन तयार झाली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या छानशा अशा व्हिडिओमध्ये. तुम्हीही या प्रकारची डिझाईन नक्की ट्राय करा.